देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत 2 टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा 7 मे रोजी होणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर माढा मतदारसंघात फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याने कधी काय होणार हे कोणाला सांगता येत नाही. यातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींपासून अलिप्त असणारे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही भेट धवलसिंह यांच्या घरी होणार आहे. धवलसिंह हे काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे ते धवलसिंह हे पुत्र आहेत. दरम्यान चोर समजून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील ते उपस्थित नव्हते. त्यामुळे आज ते फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.